नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, जसं तुमच्या लास्ट व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी कॉमेंट केलं होतं की आम्हाला फिजिक्सच्या पेपरमध्ये सेक्शन सी किंवा सेक्शन डी त्याच्यामध्ये कोणते प्रश्न येणार आहेत ते आम्हाला सांगा. ठीक आहे, आतापर्यंत आपण सेक्शन ए प्लस बी बघितला गेला फिजिक्सचा. ठीक आहे, सेक्शन ए मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत, सेक्शन बी मध्ये कोणते येणार आहेत. आज आपण बघणार आहोत बाळांनो तुमच्या रिक्वेस्टने सेक्शन सी आणि सेक्शन डी. ठीक आहे, यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवरती हवा आहे, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायोलॉजी, प्लीज कॉमेंट करा बाळांनो. ठीक आहे, तुमचे सगळ्यांचे कॉमेंट्स येत नाही म्हणून मला समजत नाही की कोणता व्हिडिओ तुम्हाला हवा आहे. प्लीज कॉमेंट करा. जर तुम्हाला पण सेक्शन ए बी सी डी प्रत्येक सब्जेक्टचे हवे असतील तर नेक्स्ट सब्जेक्ट सांगा ना, मला कॉमेंट करा है ना. त्या पद्धतीने मी व्हिडिओ प्रिपरेशन सुरू करेल किंवा सगळे क्वेश्चन तुम्हाला लीक क्वेश्चन सांगेल. आणि 2026चा हा HSC बोर्डाचा सेक्शन सी आणि सेक्शन डी चा व्हिडिओ आहे. ठीक आहे, सी आणि डी मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत त्याचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, कन्फ्यूज नका होऊन जाऊ. ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर सोनाली तुपे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बाळांनो कुठूनही काही प्रश्न समजला, कुठूनही काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून नक्की जॉईन करा. ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, आता आपण सेक्शन ए बघितला गेला फिजिक्सचा, करेक्ट. सेक्शन बी बघितला गेला फिजिक्सचा. ठीक आहे, आता आपण सेक्शन सी आणि डी वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यापेक्षा मला वाटलं की सेक्शन सी आणि डी एकच व्हिडिओमध्ये आपण देऊ विद्यार्थ्यांना. आता सेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी सेक्शन सी आणि डी एकच व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये कव्हर करतो बाळांनो. सेक्शन सी बघणार बाळांनो तुम्ही फिजिक्सच्या पेपरमध्ये 24 मार्क्सला येतो. हा सगळ्यात हाय वेटेज सेक्शन असतो बाळांनो. तुमचे जर 4 सेक्शन मध्ये तुम्ही कम्पेअर करणार ए बी सी डी मध्ये, ए तुमचा किती मार्काचा असतो, 18 मार्काचा. हा तुमचा 16 मार्काचा असतो वाटतो. हा तुमचा 24 मार्काचा असतो, हा तुमचा 12 मार्काचा असतो. ठीक आहे, म्हणजे हा सेक्शन तुमचा सगळ्यात जास्त हाय वेटेज असतो बाळांनो. ठीक आहे, या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, आता बघूया कोणते प्रश्न या सेक्शन मध्ये येतील. ठीक आहे, इथं तुम्हाला पूर्ण पेपर पॅटर्न दिसतोय. सेक्शन जो सी असतो तुमचा, इथं बघा सेक्शन सी. ठीक आहे, सेक्शन सी तुमच्या 12 क्वेश्चन तुमचे असणार आहेत बाळांनो. 12 पैकी तुम्हाला 8च प्रश्न सोडवायचे. प्रत्येक प्रश्न तुमचा 3 मार्काला असणार आहे बाळांनो. टोटल तुमचे 24 मार्क झाले. गोष्ट समजते. ठीक आहे, आता कोणते क्वेश्चन येणार आहेत त्याच्यावर आपण फोकस करू, पण त्याआधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट बाळांनो. टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केली. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकतात बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतं, असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे आणि किती वेळा येण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा हेनरीज लॉ प्रश्न आहे. हेनरीज लॉ एक्सप्लेन करायला हा 7 ते 8 9 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. तर 10व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे बाळांनो? सगळ्यात जास्त आहे. आणि अशाच पद्धतीने प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली आहे आणि टॉप 200 क्वेश्चनचे कोर्स बनवलेला आहे. टीचरांनी एक एक प्रश्नासाठी 7-7 8-8 दिवस स्पेंड केले बाळांनो. म्हणून मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल या गोष्टीची खात्री देऊ इच्छितो. जर तुम्ही HSC बोर्डाचं बुकच्या एक्सरसाइज आणि टॉप 200 क्वेश्चन जर केले, तुमचे 95% कुठे गेले नाही या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, चला सेक्शन सी आणि सेक्शन डी बघूया. सेक्शन सी जसं मी तुम्हाला बोललो टोटल 24 मार्काचा येणार आहे. सेक्शन डी तुमचा 8 मार्काला येणार आहे टोटल, है ना. तर हा सेक्शन खूपच तुमचा वेटेजवाला सेक्शन आहे असं तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, 8 मार्काला नाही, सॉरी 4 मार्काला एक क्वेश्चन, 4 ते 12 मार्काला येणार आहे. सॉरी है ना. तर तुमचे टोटल 36 मार्क्सचा हा सेक्शन असणार आहे. सेक्शन सी मध्ये कोणते प्रश्न असणार आहेत लक्ष देऊन ऐका मी काय काय सांगतोय. सेक्शन सी म्हटलं बाळांनो, सेक्शन सी म्हणजे थोडेसे 3 मार्काचे प्रश्न आहेत. तर 3 मार्काचे प्रश्न थोडेसे तुमचे लेंदी असणार आहेत. ठीक आहे, लॉंग आन्सर इतके नसणार आहेत पण लेंदी असणार आहेत. याच्यात एक रोटेशनचा प्रश्न फिक्स येणार आहे बाळांनो. रोटेशनचा प्रश्न काय येणार आहे बाळांनो? इथं तुम्हाला एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी डिराईव्ह करायचं असेल. काय असेल? एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, हा व्हिडिओ डिलीट होऊन जाईल म्हणून प्रत्येक क्वेश्चन लिहून घ्या बाळांनो. ठीक आहे, आत्ताच लिहून घ्या. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न कोणता असणार आहे बाळांनो? नेक्स्ट प्रश्न असेल तुमचा फ्लुइड्सवरती. फ्लुइड्सवरती एक प्रश्न तुमचा पक्का आहे बाळांनो. कुठं येईल फ्लुइड्सवरती? काय प्रश्न येईल तुमचा? बर्नॉलीज एक्सप्रेशन तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल बाळांनो. बर्नॉलीज एक्सप्रेशन. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न असेल बाळांनो थर्मोडायनामिक्स वरती एक प्रश्न पक्का आहे तुमचा. थर्मोडायनामिक्स वरती तुमचा एक न्यूमेरिकल येईल इथं, कॅल्क्युलेट वर्क डन वरती एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे. त्यानंतर जर मी सेक्शन 4 मध्ये चौथा क्वेश्चन बद्दल बोलायचं झालं बाळांनो, तर ऑसिलेशन वरती एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे. ऑसिलेशन वरती प्रश्न येईल तुमचा, तुम्हाला कॅल्क्युलेशन बेसिकली न्यूमेरिकल प्रश्न येणार आहे तुमचा. तुम्हाला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा अँप्लिट्यूड काय कॅल्क्युलेट करायचं असेल, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचं असेल, अशा पद्धतीचा एक प्रश्न तुमचा असणार आहे. एक्झॅक्ट प्रश्न तुम्हाला कुठं टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बाळांनो. ठीक आहे,
अजून कोणते प्रश्न येऊ शकतात सेक्शन सी मध्ये? एक तुमचा येईल बाळांनो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मधून तुमचा मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरवरती एक प्रश्न पक्का आहे. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी लिहून घेईल प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का आहे बाळांनो एसी होती. एसी मधून प्रश्न काय येईल बाळांनो तुमचा इंडक्टिव्ह रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रेझिस्टन्स वरती तुमचा प्रश्न पक्का येणार. इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचा एक प्रश्न बाळांनो याच्यावरती येईल वेव ऑप्टिक्स मधून तुमचा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे, आता हे हँडरायटिंग नंतर तुम्हाला स्क्रीनशॉट घेतल्यानंतर समजणार नाही म्हणून प्रत्येक प्रश्न लिहून घ्या, कारण मी लॅपटॉपच्या स्क्रीनवरती लिहितो बाळांनो, स्क्रीन टच लॅपटॉप आहे म्हणून. ठीक आहे, म्हणून या गोष्टींना तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एक्झॅक्ट तुम्हाला प्रश्न भेटतीलच, काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही सेक्शन सी चे मी जेवढे प्रश्न सांगितले गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न इथूनच येतील, है ना, कारण एक प्रश्न 10-12 वेळा विचारलाय जो मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, चला हे फक्त ट्रेलर आहे बाळांनो. पिक्चर तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. ठीक आहे, आता सेक्शन सी झाला, आता सेक्शन डी वरती फोकस करूया. सेक्शन डी वरती एक प्रश्न तुमचा रोटेशन वरती पक्का असणार आहे बाळांनो, पॅरलल किंवा परपेंडिक्युलर. आता तुम्ही म्हणणार एक्झॅक्ट सांगा ना, एक्झॅक्ट नाही माहीत बाळांनो, अनालिसिस असते. ठीक आहे, पॅरलल किंवा परपेंडिक्युलर मधूनच येईल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, तुम्हाला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं असेल, बेसिकली एक्सप्लेन करायचं असेल. त्यानंतर केटीजी मधून एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा इथं. तुमचा ब्लॅक बॉडीवरती एक प्रश्न येईल इथं, डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. ठीक आहे, याच्यावर एक प्रश्न पक्का येईल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा एक प्रश्न याच्यावरती हा असेल बाळांनो इलेक्ट्रोस्टॅटवरती. इलेक्ट्रोस्टॅटवरती थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न असतो हा दरवर्षी. ठीक आहे, एक्सप्रेशन ऑफ लिहून घ्या बाळांनो, एक्सप्रेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल लिहून घ्या. मी परत सांगतोय जस्ट अ सेकंड. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, एक्सप्रेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे, विद्यार्थी हा क्वेश्चन स्किप करून देतात. हा क्वेश्चन गॅरंटेड सांगतो मी, हा क्वेश्चन येईल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एक मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट वरती एक प्रश्न असणार आहे तुमचा बायट सेवर्ट वरती. बायट सेवर्ट तुम्हाला कंप्लीट एक्सप्लेन करायचा असेल. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा ट्रान्सफॉर्मरवरती. EMI मध्ये एक प्रश्न, मी हा प्रश्न दरवर्षी विद्यार्थ्यांना ओरडून सांगतो की ट्रान्सफॉर्मरचं तुम्हाला वर्किंग वगैरे सगळ्या गोष्टी करून जायचंय. ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न येणार म्हणजे येणार, मागच्या 2 वर्षात पण आलेला आणि या वर्षी पण येईल बाळांनो. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर आणि ब्लॅक बॉडी हे प्रश्न बोर्ड चुकत नाही, हे प्रश्न बोर्ड प्रत्येकाला टाकतं. ठीक आहे, त्यानंतर ड्युएल नेचरवरती एक प्रश्न तुमचा येईल बाळांनो. ड्युएल नेचरवरती एक प्रश्न असेल तुमचा, जी पूर्ण डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आहे तुमची, डी ब्रॉग्ली है ना, ती पूर्ण हायपोथेसिस तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल. हा झाला तुमचा सेक्शन सी प्लस सेक्शन डी बाळांनो. जेवढे क्वेश्चन सांगितले व्यवस्थित करा, मी गॅरंटी देतो याच्या बाहेरचं काही येणार नाही बाळांनो. ठीक आहे, आता हे फक्त मी तुम्हाला टॉपिक सांगितले, थोडे क्वेश्चन सांगितले. एक्झॅक्ट क्वेश्चन तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ठीक आहे, ट्रस्ट मी 95% इझिली पॉसिबल आहे. फक्त तुम्ही 2 गोष्टी जरी केल्या ना बाळांनो, HSC बोर्डाचं बुक, ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचे टॉप 200 क्वेश्चन इनफ आहेत. HSC बोर्डाच्या बुकच्या एक्सरसाइज. ठीक आहे, तुमचे 95% इनफ आहेत बाळांनो, डेफिनेटली येतील. ठीक आहे, एक चॅप्टर जेव्हा प्रिपेअर करताय ना, 3 गोष्टी करा बाळांनो. HSC बोर्डाचं टेक्स्टबुक, टॉप 200 क्वेश्चन, वेळ भेटला तर तुम्ही PYQ सुद्धा करू शकतात. एवढं झालं, एक चॅप्टर तुमचा डन झालं बाळांनो. याच्या बाहेरचं काही करायची गरज नाही, ना टार्गेट, ना नवनीत, ना हे ते काही करायची गरज नाही. ठीक आहे, सिमिलर क्वेश्चन टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून येतील. नक्कीच एनरोल करा. खूप मेहनत घेतली टीचरांनी. कॉमेंट करा तुम्हाला नेक्स्ट सब्जेक्ट कोणता हवा आहे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.